ते पण देत आहे। अध्यक्ष महोदय, दोन गोष्टी आहेत पुणे शहराच्या बाबतीत। पुणे शहरात आता एक वेळ पाणी येतं दिवसाड, बहुमजली घरं आहेत, पाणी आलं आणि लाईट नाही आली तर वरती पाणीच चढत नाही, नागरिकांना पाणी मिळत नाही। त्याच्यामुळं लाईट आणि पाणी हे जीवनावश्यक वस्तू झालेलं आहेत। माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघामध्ये सातव प्लॉट असेल, मांजरी असेल, केशवनगर असेल, कात्रज कोंढवा असेल, रामटेकडीचा भाग असेल, शिंदे वस्तीचा भाग असेल, असा बराचसा भाग हा सतत लाईट जाते। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतात की महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये ही लाईट वारंवार का जाते पुणे शहरामध्ये, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। दुसरा जो विषय आहे की ही परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेल्यासारखी आता निर्माण झालेली आहे। केबल सुद्धा ग्राहकांनीच आणायच्या, तुटफूट झाली ग्राहकांनीच करायचं। तुम्ही बिल घेता कशाला? ग्राहकांकडून जर पैसे घेताय लाईट वापरायचे तर त्यांनी वायरही त्यांनीच आणायची, सगळंच त्यांनी आणायचं। मग लाईट सुद्धा त्यांनीच बनवावी का आता घरी? MSEB काय करणार आहे, महावितरण काय करणार आहे, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। पुढचा प्रश्न माझा आहे की अनेक ठिकाणी अनेकांनी बोललं की DP केबल, आता हे काही शासनाचं काम नाही, तिथल्या अधिकाऱ्यांचं काम आहे। मंत्री महोदय, हे अधिकारी उदास आहेत आणि संपूर्ण विभाग भकास करून टाकलाय। यांना तुम्ही काहीतरी टार्गेट देणार का की बाबा या जर DP उघड्या असतील, केबल जर जळालेल्या असतील, त्या दुरुस्त होत नसतील तर त्याच्यासाठी त्यांच्यावरती काही कारवाई करणार का, हा माझा पुढचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। पुणे शहरामध्ये आता ग्रुप तयार झालेत, प्रश्नच विचारतोय आपण किती। चौथा शेवटचा प्रश्न, 4 प्रश्न विचारता येतात, उपप्रश्न 4च विचारता येतात, मी 3 विचारलेत, चौथा विचारतोय अध्यक्ष महोदय। आता आमच्या सर्वांना त्या ग्रुपवर ऍड केलं जातं आणि सध्या खेळ काय चालू आहे माहिती आहे? लाईट आली लाईट गेली, लाईट आली लाईट गेली। आता हेच काम करत राहायचं का? तुमच्या अधिकाऱ्यांना या गोष्टी समजत नाहीत का? त्याच्यामुळं माझा शेवटचा प्रश्न आहे की सातत्यानं निधी नाही हे कारण सांगितलं जातं। एका बाजूला दुकान झालं, शोरूम झालं, साड्यांचं मोठं दुकान झालं, त्याची लाईट जात नाही, मात्र त्याच्यापूर्वी घरी असलेले ज्यांची घरं आहेत त्यांची मंत्री महोदय लाईट जाती। त्याच्यामुळं याच्यामध्ये काय गौड बांगाले? कमर्शियल लोकांना लाईट देत आहे आणि रेसिडेन्शियलला लाईट देत नाही, तर याच्यावरती काही कारवाई करणार का? आणि निधी पुणे शहराला पुरेसा देणार का, जेणे आम्ही जे जास्तीचे पैसे भरतोय वीज बिलाचे त्याच्यातून आम्हाला लाभ होणार का? एवढे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य तुपे साहेबांनी जो वारंवार या ठिकाणी वीज खंडित होते आणि काही धोकादायक DP आणि अधिकारी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सांगत नाहीत किंवा जे काही मटेरियल लागतं तेही त्या ग्राहकालाच आणावं लागतं, अशा पद्धतीच्या या ठिकाणी सूचना सांगितलेल्या आहेत। परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये 2016पासून विजेच्या कमतरतेमुळे लोडशेडिंग बंद आहे। फक्त पुणे शहरामध्ये मधल्या पिरियडमध्ये आपण बघितलं उष्णताही तशी वाढली होती आणि काही तांत्रिक बिघारामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकरणं घडले असतील, तर पण यापुढे सुरळीत वीज पुरवठा होईल अशा सूचना देण्यात येतील। कारण की ज्या ठिकाणी बिघाड झाला तिथे लागलीच कशामुळे बिघाड झाला, काय तांत्रिक अडचण आहे का, ती त्या ठिकाणी दुरुस्त करून यापुढे अशा पद्धतीच्या घटना होणार नाही अशा सूचना दिल्या जातील। ज्या अधिकारी त्या ठिकाणी कामचुकारपणा करत असतील त्यांनासुद्धा कडक सूचना दिल्या जातील अध्यक्ष महोदय। आणि पुण्यामध्ये यापुढे आपण एक चांगला पुण्याचा पूर्णच असा डिटेल प्रोजेक्ट बनवलेला आहे, प्लॅन बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार होणार नाहीत। अंडरग्राऊंडचा सुद्धा आपण केबलिंगचा प्रस्ताव घेतलेला आहे, जिथे वाढीव क्षमता पाहिजे, मागणी आहे, तशा पद्धतीने सगळा प्लॅन तयार आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ही अडचण आपल्याला उद्भवणार नाही।